मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे 1 तास चर्चा झाल्याचं समोर आलंय। दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली आहे। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं कळतंय। राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलंय। दरम्यान काही वेळातच राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ज्वलंत हिंदुत्वाचे विचार घेऊन जे सरकार महाराष्ट्रातलं महायुतीचं पुढे चाललेलं आहे त्या विचाराला बळकटी देण्यासाठी जे कोणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत। ते तिघ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू। नाही, माझं असं म्हणणं आहे की राजसाहेबांचा मित्रपरिवार हा फार मोठा आहे। सगळ्या पक्षांमध्येच राजसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे। काही दिवसा अगोदर पण राजसाहेब आणि राणेसाहेबांची पण चर्चा फोनवर झालेली होती आणि आता आशिष शेलारजी त्यांना भेटतायत। म्हणून हिंदुत्ववादी विचार अगर अजून भक्कम होत असेल आणि राजसाहेबांसारखा एक हिंदुत्ववादी कडवट विचाराचा नेता अगर उद्या आमच्याबरोबर येत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागतच करायला पाहिजे। या भेटीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। पक्ष फोडले, घरं फोडली, आता राज यांना भेटायला चालले, म्हणजे कितीही ताकद त्यांनी सगळं फोडाफोडीचं राजकारण केलं। आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी झालं तरी त्यांना अजून कॉन्फिडन्स नाहीये की आपण जिंकू शकू। याच्यातच मला असं वाटतं या तुमच्या प्रश्नातच सगळं उत्तर दडलंय। आता या ज्या काही भेटीगाठी आहेत हे जो म्हणे मी परवा लोकसभेत असं म्हणालो प्रभू रामचंद्रावर बोलताना, राम लल्ला हमारे लिए प्यार है, इनके लिए व्यापार है। त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।